खरं तर लोहा कंदारच्या आमदाराचं मला आश्चर्य असं वाटतंय की ज्या माणसांनी त्याच अशोक चव्हाणांच्या घरामध्ये काम करून स्वतःचं राजकीय करिअर बनवलं आणि आज माझा एखादा छोटासा कार्यकर्ता त्याच्यावर एखाद्या वेळेस एखादा कॉमेंट्स करतो विजय धोंडगे सारखा, त्याच्यावर त्यांनी सांगायचे की चहा पाण्याच्यासाठी केलंय. तर माझं या निमित्ताने एक विनंती आहे, म्हणजे प्रताप चिखलीकरांनी एक ठरवलं पाहिजे की तुमचं राजकीय करिअर अशाच पद्धतीने सुरू झालं ना. मग विजय धोंडगेंनी केलं तर माझ्यासाठी झालं. काल कलंबर या विषयावर त्यांनी जे भाष्य केलं, मला माहित आहे की तुम्ही 10 वर्ष म्हणजे आताची तिसरी टर्म आमदारकीची आहे. एकदा नांदेड लोकसभेचे खासदार होतात. तुम्ही कधीतरी अशोक चव्हाण सोडून विकासाच्या विषयामध्ये एखादं तरी कॉमेंट्स करणार आहे की नाही? आणि कलंबर कारखान्याच्या बद्दल त्यांनी अजूनही एक गोष्ट सांगितली की ज्यावेळेस कलंबर कारखाना बंद पडला त्यावेळेस मी अशोक चव्हाण साहेबांच्या बरोबर होतो. माझी या निमित्ताने चिखलीकरांना एक विनंती आहे, लबाड बोलायचे दिवस आता बंद करा. लोकांना त्याच विषयावर बोलायचं, आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम करायचं, ते कृपा करून बंद करा. आता तुमच्या हातामध्ये जर तुम्ही 15 वर्ष, आज तुमची 11 वर्ष आमदारकी, 5 वर्षाची खासदारकी करून तुम्ही या मतदारसंघामधल्या एकाही बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा म्हणून एक पिठाची गिरणी सुद्धा तुम्ही नाही केली. आणि कलंबरचा विषय तर खरं तर लोहा कंदार नाही, नांदेड जिल्ह्यामधल्या लोकांना 100% माहित आहे. या कारखान्याचं भंगार विकण्यापासूनची परिस्थिती खरं तर तुम्ही निर्माण केली आणि आज पुन्हा म्हणताय कलंबरचा कारखाना मी चालू करतो. आणि माझी हेमंत पाटील आपले जे खासदार आहेत हिंगोलीचे, त्यांच्या ताब्यात आहे आता तो कारखाना. तर माझी हेमंत भाऊंना एक विनंती आहे की भाऊ, तुम्हाला मी सांगण्या एवढा मोठा नेता नाही, कार्यकर्ता नाही, लक्षात ठेवा. परंतु ज्या माणसांनी या मतदारसंघामध्ये, या जिल्ह्यामध्ये फक्त नाटक करून स्वतःचं राजकीय पोळी भाजण्याचं काम केलं, अशोक चव्हाणांच्या कुटुंबावर टीका करण्याशिवाय दुसरं कुठलंच काम केलं नाही, अशा लबाड आणि खोट्या माणसाच्या नादाला लागून या जिल्ह्याचं पुन्हा वाटोळ होईल अशा पद्धतीचं काम तुम्ही करू नये, ही माझी विनंती आहे, लक्षात ठेवा. आणि या निमित्ताने मी एवढंच म्हणेल, म्हणजे चिखलीकरांनी आता टीकेचं राजकारण सोडून या मतदारसंघाच्या विकासासाठी मी काय करणार आहे, मी काय केलंय हे सांगण्यासाठी जर काम केलं तर मला असं वाटतं की तुम्ही एवढे वर्ष राजकारणामध्ये असून तुम्ही लोहा कंदार नाही, नांदेड जिल्ह्याच्या लोकांना काहीतरी दिलं, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण